केलेली आहे। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये जाणार आहोत। तेव्हा शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतो राजू सोनवणे आपल्यासोबत आहे। राजू, काय नेमकं घडतंय? आधी पाहिलेलं आहे आपण का एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे जे आहे ते आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते कार्यकर्त्यांची धक्काबुक्की सुद्धा होताना पाहायला मिळते। कुठेतरी पोलिसांनी मध्यस्थी करून जे आहे ते एकनाथ शिंदेंना जाण्यासाठी आणि आदित्य ठाकरे यांना एकमेकांच्या विरोध दिशेला जाण्यासाठी जो आहे तो मार्ग करून दिला। मात्र 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते गर्दी झालेलं पाहायला मिळत होती आणि एकनाथ शिंदे पास होताना आदित्य ठाकरेंची नजर जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यावर कायम आपल्याला पाहायला मिळालेली होती। आता आपण पाहतोय की एकनाथ शिंदे जे आहेत ते पतीच्या मार्गाने गेलेले आहेत। आदित्य ठाकरे हे समोरच्या बाजूने निघालेले आहेत। मात्र दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती आणि कुठेतरी पोलिसांनी जे आहे ते दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आहे वेगळं करण्याचा प्रयत्न केला। एक प्रकारचं जे आहे आपण त्या अरुंद गल्ली आहे आणि गल्लीमधून दोन्ही नेते जे आहेत ते पास होताना कुठेतरी एक प्रकारे कार्यकर्त्यांची धक्काबुक्की सुद्धा काही प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो ठेवल्यामुळे कुठल्या प्रकारची या ठिकाणी मोठी घटना जी आहे ती घडलेली नाही। खरं तर आपण पाहतोय की दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहे ती मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एकनाथ शिंदे समुद्राच्या बाजूने येऊन निघून गेलेले आहेत तर आता आदित्य ठाकरे समुद्राच्या दिशेने जे आहेत ते पोहोचताना पाहायला मिळतात। मात्र हे सगळं होत असताना कार्यकर्ते सुद्धा दोन्ही बाजूचे मोठ्या प्रमाणावरती होते आणि त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा जो आहे तो गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होता। तर एकनाथ शिंदे जे आहे ते पास होत असताना आदित्य ठाकरे सुद्धा जाग्यावरून जे आहे ते थांबून राहिलेले आपल्याला पाहायला मिळत। त्यामुळं आपण पाहतोय की शिवसेना फुटल्यानंतर दोन नेत्यांमधलं जे आहे ते मोठं एक राजकीय वैर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे दोन्ही नेत्यांचे जे आहे ते कार्यकर्त्यांना बाजूला करणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं। अखेर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पुढे घालण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आणि आता आदित्य ठाकरे सोबतच आपण पाहतोय की महेश सावंत आणि इतर पदाधिकारी जे आहेत ते आता समुद्राच्या दिशेने निघालेले आहेत। तर एकनाथ शिंदे जे आहे ते समुद्राकडून आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक प्रकारचा जो आहे तो गोंधळ जो आहे तो मोठा आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर वरळी हा बालेकिल्ला जो आहे तो आदित्य ठाकरे यांचा मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये जे आहे ते एकनाथ शिंदे येऊन जे आहे ते कोळी बांधवांना भेटून गेलेले आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुद्धा जे आहे ते प्रतिष्ठेचं एक जो आहे तो मतदारसंघ जो आहे तो मानला जात होता। खरं तर आपण पाहतोय की या गोष्टीची नेत्यांसाठी जे आहे ते कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ते जमलेली होती। दोन्ही नेत्यांना 2 तासांच्या गजरामध्ये मिरवणुकीसाठी जे आहे ते स्वागतासाठी थांबलेले होते आणि अखेर आता आदित्य ठाकरे जे आहे ते समुद्राच्या दिशेने जे आहे त्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे। खरं तर मराठी मुद्दा हा गेल्या अनेक दिवसांपासून गाजलेला आहे आणि मराठी भाग जो आहे तो कोळीवाडा हा समजला जातो। त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अगदी उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यासाठी कोळीवाडा आणि कोळी ही अतिशय महत्वाची मानली जाते। आणि त्यामुळे या कार्यक्रमाला कोणीही पक्षाचे पाहायला मिळत आहे। अजूनही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। राजू, खरं तर एक मोठा संघर्ष होता टळलेला आहे। मात्र दोन्ही सेनेच्या या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। एकनाथ शिंदे आता हे परत निघालेले होते आणि त्याच वेळेला आदित्य ठाकरे या कोळीवाड्याच्या परिसरामध्ये पोहोचलेले होते आणि यावेळेला